वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे 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 कृष्ण गोविंद नारायण हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रुती म्हणजे वेदांच्या ऋचा याच चित्ताच्या वृत्ती आहे आणि एडा पिंगला या नाड्या देखील गोपी आहे। इथे आता शरीराचं वर्णन सांगितलं। एडा पिंगला या ज्या नाड्या आहेत त्या महत्वाच्या गोपी आहेत। भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करणाऱ्या त्यांची भक्ती करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनाच गोपी असं म्हटलं जातं। गोपी भाव म्हणजे काय तर सर्वांगाने भगवान श्रीकृष्णाशी अनुसंधान साधले। गोपींनी श्रीकृष्णाची बासरीची धून ऐकली आणि त्यांच्या सांसारिक कामना संपल्या। त्यांच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयीचं प्रेम उत्पन्न झाले। श्रीकृष्णांचं स्मरण होताच त्यांच्या प्राप्तीची आकांक्षा निर्माण झाली आणि त्या मनातल्या मनात म्हणायला लागल्या की श्रीकृष्ण आपल्या मित्रांसमोर
वृंदावनात प्रवेश करत आहेत. म्हणजे त्या जिथे आहेत तिथे त्यांना वृंदावनात श्रीकृष्ण काय करतात हे दिसायला लागले. इतकं त्या भगवंताशी एकरूप झाल्या आणि त्या लगेच मनातल्या मनात म्हणतात की श्रीकृष्ण वृंदावनामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्या डोक्यावर मोराचा पंख आहे, कानावर पिवळे पुष्प त्यांनी खोचून ठेवलं आहे, अंगावरती सोनेरी पितांबर त्यांनी धारण केलाय, गळ्यामध्ये सुगंधित फुलांच्या माळा त्यांनी घातलेल्या आहेत. अत्यंत सुंदर असा वेश त्यांनी धारण केला. आपण ज्याला ध्यान ध्यान म्हणतो की नाही, ते ध्यान त्या चालतं बोलतं करायचं. आपल्याला बसावं लागतं, मग ओंकार म्हणावं लागतो, मग प्राणायाम करावा लागतो, मोबाईल स्विच करून ठेवा, स्विच ऑफ करावा लागतो. थोडा आवाज झाला की आम्ही लगेच ध्यान आमचं तुटतो. पण त्यांचं चालतं बोलतं ध्यान आहे, चालती बोलती समाधी आहे. त्यांना कुठेही बसावं लागत नाही. एका क्षणात भगवंताचं स्मरण करतात आणि भगवंताचं संपूर्ण जी लीला चालली आहे ती त्यांना वृंदावनात आपल्या घरात स्वयंपाक करताना काम करताना दिसते. इतकं त्यांचं चित्त, त्यांची वृत्ती, त्यांची बुद्धी त्यांच्याशी एकरूप झालेली आहे. पुढे बासरीच्या छिद्रांमध्ये आपल्या अधरामृताने ते रस भरताय आणि त्यांच्या मागे चालणारे गोप सखा त्यांच्या कीर्तीचं गायन करताय असं त्या गोपींना दिसतंय. वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ असणारं वृंदावन धाम श्रीकृष्णांच्या चरण चिन्हांनी आणखीनच रमणीय झालेलं आहे. असं सांगतात की एकदा श्री राधा राणीच्या प्रिय मोराबरोबर नाचता नाचता त्या मोराचा एक पंख खाली पडला. तो लगेच भगवंतांनी उचलला आणि आपल्या डोक्यामध्ये खोवला. तेव्हापासून भगवंत आपल्या डोक्यावरती मोराचा पीस धारण करते. श्रीकृष्णांच्या श्यामवर्णाची शोभा तेव्हा अधिक खुलून दिसते जेव्हा ते राधा राणीच्या रंगाचा पितांबर धारण करतात, वनमाला धारण करतात, कंगन आणि बाजूबंद धारण करतात. एके ठिकाणी जर असं म्हटलंय की श्रीकृष्ण जेव्हा वनात जातात आणि त्यांना राधा राणीच्या पावलांचे चिन्ह दिसतात. आता तुम्ही म्हणाल की किती हजारो गोपी फिरतात, त्यात राधा राणीच्या पावलांचं चिन्ह कसं बघणार, कसं कळणार? राधा राणीच्या पावलांवरती ध्वज, चक्र, अंकुश, गदा, कमळ हे सगळे चिन्ह आहेत. त्यामुळे ती जिथे तिथे चालते तिथे तिथे तिच्या पावलांचे ठसे उमटतात. तर एकदा श्रीकृष्णांनी वनात जाताना राधा राणीच्या पावलांचे चिन्ह त्यांना दिसले. त्यांनी ते पाहिल्याबरोबर आपल्या पितांबराने झाकून त्यांचा सखा म्हणाला, अरे हे काय करतो? ते म्हणाले की राधा राणीचा त्या चिन्हांना उन्हाचा ताप लागू नये. इतकं ते प्रेम करतात गोपींवर, राधेवरती प्रेम करतात, गोपींवर प्रेम करतात, आपल्या सखांवर प्रेम करतात, गाईंवर प्रेम करतात, वासरांवर प्रेम करतात आणि सृष्टीमध्ये जेवढे वस्तू आहेत, पदार्थ आहेत, त्या प्रत्येकवरती ते प्रेम करतात. आता राधा राणी काय आहे तर आराधिकेला राधिका म्हणतात. सा राधिका राधिका. राधा राणी श्रीकृष्णांची आल्हादिनी शक्ती आहे. राधा राणी ही त्यांची शक्ती आहे, निज शक्ती आहे. आता आल्हादिनी शक्ती म्हणजे काय? की जी शक्ती भगवंतांना आल्हाद म्हणजे आनंद प्रदान करते तिला आल्हादिनी शक्ती म्हणतात. अशी ती प्रेमाची मूर्ती वृंदावन आहे. तिथले सगळे वृक्ष, लता, वेली, वल्लरी, पशु, पक्षी, धुलीकण हे सगळे चिन्मय आहेत आणि श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने, हस्तस्पर्शाने सगळे पुनीत झाले. गोपींच्या हृदयात संगीत पोहोचलं आहे ते भगवंताच्या बासरीतून प्रकट झाले. आणि मग त्या एकमेकींना म्हणतात, अगं सखी, आपल्या डोळ्यांचं फळ काय आहे? तर ही सृष्टी किंवा हा संसार पाहण्याकरता आपले डोळे आहेत का? दुसरी शक्ती म्हणजे नाही नाही, संसार पाहण्याकरता नाही तर श्याम सुंदर श्रीकृष्णाला पाहण्याकरता आपल्याला डोळे दिले. कान कशाला दिले
तू काय केलं मी काय केलं हे ऐकण्याकरता नाही दिले, भगवंतांची मधुर बासरी ऐकण्याकरता आणि देहवान हरपून जाण्याकरता कान दिलेले आहे. त्यानंतर सगळ्या गोपी सर्वत्र श्रीकृष्णाचे दर्शन करायला लागले. म्हणजे काय झालं, त्या ब्रह्मस्वरूपात झालं. सगळीकडे त्यांना श्रीकृष्ण लीला करताना दिसायला लागले. त्यांनी पाहिलं की श्रीकृष्णाची मधुर वंशी ध्वनी प्रकट झाला आहे आणि त्याबरोबर स्वर्गातल्या देवता सुद्धा आपलं स्वरूप विसरून गेले आहेत. या गोपी पाहत आहेत की भगवंत एका झाडाच्या फांदीवरती बसले आणि वंशी वाजवत आहेत. त्याबरोबर स्वर्गातल्या देवता सुद्धा आपलं सगळं काम धाम सोडून त्यांच्याकडे पाहत बसले. किती सुंदर श्रीकृष्णांची मूर्ती आणि किती सुंदर वेणुनाद एक गोपी पाहत आहे. बरं, बासरीचा आवाज ऐकून तिथे हरिणी ज्या उड्या मारत होत्या वनामध्ये, त्या सगळ्या हरिण आणि हरिणी श्रीकृष्णांच्या पायाजवळ येऊन उभ्या राहतात आणि श्रीकृष्णांकडे एकटक पाहत राहतात. गायी घास खाणं विसरून जातात, वासरांना दूध पाजायचं विसरतात आणि त्यांच्या शरीरात रोमांच निर्माण होतात. गायींच्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागतात आणि हृदयामध्ये गोविंद गोविंद गोविंदाचं त्या स्मरण करतात. बासरीचा ध्वनी ऐकून मोर नाचतायत, सर्वत्र शांतता आहे. झाडावर बसलेली पक्षी आपल्या उघड्या डोळ्यांनी श्रीकृष्णांचं अलौकिक स्वरूप पाहत आहे. बासरीच्या मधुर स्वरांनी यमुनाजीचं भान हरपून जाते आणि ती व्हायचीच विसरते, स्तब्ध होऊन जाते. पृथ्वी रोमांचित होते, कारण पृथ्वी भगवान श्रीकृष्णांची पत्नी आहे आणि पतीच्या पदकमलाच्या स्पर्शाने ती वारंवार मोहरून जाते. एक सखी दुसरीला म्हणते, अगं सखी, भक्तीसाठी कोणती जातपात असते का? ती म्हणते, नाही नाही, भक्त तर दिल्ली नाही आहे, तळही भक्त आहे, गाय मोर हे सगळे भक्त आहे. ही धरती भगवंताची भक्त आहे. पशु वृक्ष पक्षी सगळे काही भक्तच असतात, कारण सगळे परमेश्वराशी एकरूप झालेले असतात. जिथे भगवंत आहेत त्यांचा संस्पर्श आहे, तिथे त्यांची भक्ती आहे. प्राणी पशु पक्षी वनस्पती नदी सरोवर डोंगर सगळ्यांना आपल्या स्पर्शाने, वेणुनादाने, पदस्पर्शाने, नेत्रस्पर्शाने भगवंत आनंद प्रदान करतात. फक्त भगवंताशी अनुसंधान जोडलं पाहिजे. आणि ही परिस्थिती त्यावेळेला होती, ती आज नाही असं नाही. जो कोणी भगवंताची एकरूप होतो त्याला या सगळ्या गोष्टीचा अनुभव वारंवार येतो. आजही भगवंताची मधुर बासरी ऐकणारी लोक आहेत. आजही भगवंताची खेळणारी लोक आजच्या काळामध्ये आहेत आणि त्याच्यासाठी वृंदावनात जाण्याची गरज नाही. आपल्या घरात बसून भगवंताशी जो प्रेमाने बांधला जातो त्या प्रत्येकाला भगवंताचा हा अनुभव आल्याशिवाय नाही. श्रीकृष्ण गायीचं लोणं आपल्या गळ्यात फुलांच्या माळासारखं घालतात, गायींच्या दोऱ्या आपल्या डोक्यावरच्या पगडीला बांधतात. तेव्हा त्यांना पाहणारे चालणं विसरून जातात. रोज नवी लीला, रोज नवीन रूप ते धारण करतात. आणि मुळात श्रीकृष्णांचं सौंदर्य इतकं अप्रतिम आहे की एकदा त्यांच्याकडे बघितलं की माणूस त्यांच्यावरून दृष्टी हलवतच नाही. किती त्यांनी प्रयत्न करावा, की दुसरीकडे लक्ष देईल, ते होत नाही. आणि एकदा माणूस त्यांच्या ठिकाणी स्थिर झाला की ते आपलं सौंदर्य आणखीन वाढवत नेतात, की बघणारा मुक्त होऊन जातो, वेडा होऊन जातो. आणि हा प्रत्येकाचा अनुभव आहे. ज्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं त्या प्रत्येकाचा हाच अनुभव आहे. प्रतिदिन गोपींना श्रीकृष्णांचं सौंदर्य अधिक वाढण्यासारखं वाटतं आणि ते आणखी मुग्ध होऊन जातात. अशा प्रकारे जेव्हा श्रीकृष्ण वनात जातात तेव्हा गोपी त्यांच्या चरित्राचं गायन करत आपला वेळ घरामध्ये घालवतात. एक गोपी बासरीला म्हणते, अगं सखे, तू असं कोणतं पुण्य केलं की ज्यामुळे प्रभूंनी तुला आपलं केलं? बासरी म्हणते, मी घोर तपश्चर्या केली. काय तपश्चर्या केली?
मी 6 ऋतूंचे मार सहन केले. बासरी बांबूपासून तयार होते. ओके, पहिल्यांदा तिने 6 ऋतूंचे मार सहन केले. नंतर ती रिक्त झाली, आतून ती पूर्ण पोकळ तिला करण्यात येतं. नंतर स्वतःच्या आत काहीच ठेवलं नाही. अनेक कष्ट सहन करून मी भगवंताची भक्ती केली. म्हणून श्रीकृष्णांनी माझा स्वीकार केला. त्यांच्या इच्छेनुसारच मी बोलते. मी स्वतः माझं काही बोलत नाही. ते बोलले, त्यांनी जर माझ्यामध्ये हवा फुटली तर ते त्यांना जी इच्छा असेल ते बोललं जातं. मी स्वतः काही बोलत नाही. त्यामुळे जेव्हा भगवंत बासरीला ओढ लावतात तेव्हा तिच्यामध्ये माधुर्य रस होत होता आणि माधुर्यपान करणाऱ्या सर्वांना श्रीकृष्ण आपलं प्रेम वाटतात. एक सखी दुसरीला म्हणते ही बासरी मोठी भाग्यवान आहे जी सतत श्रीकृष्णांच्या जवळ राहते. आणि श्रीकृष्ण उठल्यापासून झोपेपर्यंत ती बासरी एका हातात धरूनच ठेवते. काम असेल की ती कमरेच्या पितांबरामध्ये खोचून ठेवतात. झोपताना आपल्या जवळ घेऊन झोपतात. म्हणून ती एक सखी म्हणते की किती भाग्यवान आहे पहा, श्रीकृष्ण तिला किती आपलं करतात, किती मायेने सांभाळतात. एक क्षणभरही तिला आपल्यापासून दूर करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आदरांचं अमृत पान ते तिला करवतात. अगं सखे, पहा तर जरा, हे वृक्षही बासरीचे स्वर ऐकून मधाच्या धारा प्रवाहित करत आहे. बासरीचा स्वर ऐकल्यानंतर निसर्गामध्ये काय काय परिणाम होतात, तर मध जो आहे फुलांमध्ये असणारा तो टपकतोय खाली. आता हे दृश्य आजपर्यंत कोणी बघितलेलं नाहीये. तो मध फुलामध्येच राहतो, पण बासरी वाजल्यानंतर तो मध सुद्धा, हे जे वेगवेगळे वृक्ष आणि त्यांच्यावरची फुलं आहेत ती भगवंतांना देऊ इच्छितात स्वतःकडनं, म्हणून ते मध पाझरतो तिथे. श्रीकृष्णाच्या बासरीने झाडांना आनंद होतो. ही झाडं झुकून श्रीकृष्णांच्या चरणारविंदांना स्पर्श करू पाहतात. सगळेच श्रीकृष्णांच्या माधुर्य प्रेमात देहभान विसरून गेले आहे. जेव्हा हेमंत ऋतू येतो तेव्हा व्रजकुमारिका कात्यायनी देवीचं व्रत करतात. त्या प्रतिदिनी यमुना स्नान करतात आणि प्रार्थना करतात की देवी, आम्ही तुझ्या चरणावर नमस्कार करतो. नंदनंदन श्रीकृष्ण आम्हाला आमचे पती म्हणून त्यांनी आमचा स्वीकार करू दे. आता आहे चिरहरणाचा प्रसंग. जेव्हा ब्रह्म आणि जीव यांच्यामध्ये अविद्येचं आवरण आहे तोपर्यंत ते भंग पावत नाही. ते आवरण जे आहे, जीव आणि ब्रह्म, जीव आणि शिव यांच्यामध्ये एक पातळसा पडदा आहे, एक आवरण आहे. ते जोपर्यंत भंग पावत नाही तोपर्यंत भगवंताची पूर्ण अनुभूती येत नाही. आणि अजून गोपींमध्ये स्त्री आणि पुरुषत्वाचा भेद शिल्लक आहे. त्या स्वतःला स्त्री समजतात. स्त्री आणि पुरुष हा देहाला धरून असणारा जो वेगळेपणा आहे तो त्यांच्या मनामध्ये अजून आहे. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये असणारा हा भाव नष्ट करण्याकरता भगवंतांनी चिरहरणाचा प्रसंग केलेला आहे. आपल्या चरणांशी येण्याचा आम्ही अटळ निश्चय केलेला आहे. गोपी म्हणतात की पतीजवळ तर स्त्री जाईल, पण जिच्या मनामध्ये विकारच संपलेला आहे, जिच्यातल्या वासना नष्ट झालेल्या आहे, ती पतीजवळ जात नाही, ती देवाजवळ जाते. ती पतीची पूजा करण्याऐवजी भगवंताची पूजेमध्ये स्वतःचं मन स्थिर करते. आणि त्यामुळे आम्ही निर्विकार झालो आहोत, म्हणून आपल्या जवळ आलो आहोत. भगवंत म्हणतात की याला काय प्रमाण आहे की तुम्ही निर्विकार झालाय. गोपी म्हणतात आपणच प्रमाण आहात, कारण आपणच आमच्या हृदयामध्ये विराजमान आहात. आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात. मृत्यूच्या भयापासून जो रक्षण करतो तोच त्या जीवाचा पती असतो. आपणच जीवमात्रांचे स्वामी आहात, पती आहात, ईश्वर आहात. तुम्हीच मृत्यूच्या जाळ्यातून आम्हाला वेळोवेळी सोडवलेलं आहे, त्यामुळे तुम्हीच आमचं सर्वस्व आहात. गोपी पुढे म्हणतात, नाथ एक प्रश्न विचारू. आता गोपी श्रीकृष्णांची परीक्षा पाहते. बाजू पलटली.
कारण गोपी साध्या नाही. गोपी कोण आहेत? वेदांच्या ऋचा आहेत, तपस्वी असे ऋषीमुनी आहेत, हो की नाही, ज्यांनी संपूर्ण संसाराचा त्याग केलाय, असे सत्संग करणारे महापुरुष आहेत. त्यामुळे ते ज्ञानी असणारच. ते आता भगवंतांना प्रश्न विचारताय की गोपी म्हणतायत की पतिव्रता नारीच्या सांगितलेल्या धर्माचं फळ काय आहे. श्रीकृष्ण म्हणतात की तिचं मन शुद्ध होतं. जर पतिव्रता स्त्री असेल तर तिचं मन त्या पतिव्रतेच्या सेवेमुळे शुद्ध होतं. गोपी म्हणतात की मन शुद्ध झालं तर काय मिळतं. श्रीकृष्ण म्हणतात की त्या शुद्ध जीवाला परमात्मा प्राप्त होतो. धर्माचं पालन चित्त शुद्धी आहे आणि चित्त शुद्धीचं फळ प्रभू प्राप्ती आहे. मग गोपी म्हणतात की आपण तर आम्हाला प्राप्त झालाच आहात, तर मग आम्ही दुसऱ्या भानगडीत का पडावं, परत संसारात का जा. आता एकदा तुम्ही प्राप्त झाले ना, पुष्कळ झालं, आता आपणच आमचे खरी पती आहात, आम्हाला दूर करू नका. गोपी म्हणतात की नाथ, आम्ही स्त्रीत्वासहित सर्वस्वाचा त्याग केला आहे. म्हणजे आता आम्ही स्त्री आहोत, पुरुष आहोत, असं आमच्या ठिकाणी काही शिल्लकच राहिलेलं नाही आणि आपल्याला शरण आलो आहोत. आत्मा न स्त्री आहे न पुरुष आहे, अशा चेतन आत्म्याचा विशेष असा कोणता धर्म असू शकतो. आम्ही आता आत्मस्वरूप झालो आहोत. त्यामुळे आम्ही न स्त्री आहोत न पुरुष आहोत. आणि त्यामुळे आत्म्याला कोणता विशिष्ट धर्म आहे. आम्ही तर शुद्ध चेतन आत्मा आहोत. आत्म्याचा धर्म केवळ आणि केवळ प्रभू मिलन आहे, प्रभूशी एकरूपता आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही मला आपला खरा पती मानत असाल तर माझी आज्ञा तुम्ही मानली पाहिजे. तुम्ही घरी जा आणि सेवा करा. त्यावरती गोपी म्हणतात की प्रभू, हजारो जन्मात आम्ही हेच केलंय, आता तुमची प्राप्ती झालीये, मग आता परत प्रपंचाकडे का वळावं. आम्ही आमच्या लौकिक पतीची सेवा करायला आमच्याजवळ मन तर हवं ना. आमचं मन तर तुम्ही सोडून घेतलंय आणि मग आम्हाला म्हणताय की पती सेवा करा. मग एक काम करा, आमचं मन आमचं चित्त आम्हाला परत देऊन टाका, आम्ही आमच्या घरी जातो. श्रीकृष्ण म्हणतात की ज्याच्या चित्ताची मी चोरी करतो त्याचं चित्त माझ्यामध्ये एकरूप होऊन जातं, ते मला आता परत करता येत नाही. मग गोपी म्हणतात, मग आम्ही मनाशिवाय घरी कसं परतावं. आमचं मन जर आपण परत करू शकत नसाल तर आम्ही सुद्धा आमच्या घरी जाऊ शकत नाही. त्यावर श्रीकृष्ण निरुत्तर झाले आणि त्यांनी विचारलं गोपींना की तुमची काय इच्छा आहे. गोपी म्हणाल्या की नाथ, केवळ आपल्या अधरामृताचं पान आम्हाला द्या की जेणेकरून आपला कधीही वियोग नाही आणि आम्हाला नित्य सहवासाचं दान हवं आहे. अधरामृत द्या आणि तुमचा नित्य सहवास द्या, बाकी आम्हाला काही नाही. आता भागवतातली भाषा जी आहे ती लौकिक स्वरूपाची नाही, ती समाधीची भाषा आहे. त्यामुळे अधरामृताचा अर्थ विशिष्ट आहे. तो काय आहे तर अधरामध्ये धरा हा एक शब्द आहे. धराचा अर्थ आहे पृथ्वी. पृथ्वीला धरा असं म्हटलं जातं कारण ती सगळ्यांचं पालन पोषण करते. पृथ्वीवरचं अमृत याला धरामृत म्हणतात आणि जे या पृथ्वीवरचं नाही त्याला अधरामृत. मग अधरामृत म्हणजे काय तर अधरामृत म्हणजे शुद्ध प्रेमामृत, शुद्ध ज्ञानामृत. जे पृथ्वीवर आहे का, जे भगवंताजवळ आहे, जे ज्ञान स्वरूप आहे ते अमृत, त्याला म्हणतात अधरामृत. आणि श्रीकृष्णांच्या अधरांमधून व्यक्त झालेलं प्रेमपूर्वक ज्ञान म्हणजेच अधरामृत. म्हणून गोपी म्हणतात की आम्ही असं अधरामृत, ज्ञानामृत इच्छितो की जे प्राप्त झाल्यावर तुमचा आम्हाला कधीही वियोग होणार नाही आणि सदैव आपल्या स्वरूपाशी आम्ही एकरूप होऊन जाऊ. असं अलौकिक स्वरूपाचं ज्ञान आम्हाला तुमच्या मुखामधून हवं आहे. आपला विरह
दुःखकारक आहे, तर आपला संयोग चरम सुखकारक आहे, असं गोपी म्हणतात. त्यावर श्रीकृष्ण म्हणतात की नित्य संयोग रूप अधरामृत देणं न देणं माझ्या इच्छेवर अवलंबून, आणि असं दान मी तुम्हाला का देऊ? मी मालक आहे, मी पाहिजे त्याला ते ज्ञान दे, तुम्हाला का द्यावं? गोपी म्हणतात की प्रभू, आम्ही स्वतःसाठी नाही तर तुमची कीर्ती कलंकित होऊ नये म्हणून तुमच्याकडे ज्ञान मागतो आहोत, म्हणून तुमची मनधरणी करत आहोत. जर तुम्ही आम्हाला संयोग रूपी अधरामृत दिलं नाही तर आम्ही विरहाग्नीमध्ये भस्मसात स्वतःला करून टाकू, आणि तसं जर झालं तर आमच्या मरणानंतर लोक तुम्हाला नावं ठेवतील, म्हणतील की श्रीकृष्ण किती पाषाणहृदयी आहेत, यांनी गोपींचं म्हणणं ऐकलं नाही आणि गोपींनी त्यांच्यावर प्रेम केलं, पण भगवंतांनी शेवटपर्यंत त्यांना ज्ञान दिलं नाही. भगवंत अत्यंत कठोर आहे, असं लोक तुमची निंदा करतील म्हणून आम्ही तुमच्याकडे आदरांजली मागतो, तेव्हा ते आम्हाला गपचूप द्या. थोडक्यात त्यावेळेला गोपींचं हे म्हणणं ऐकून श्रीकृष्णांनी स्वतःचा पराजय मान्य केला. जीवाची परीक्षा पाहूनच भगवंत कृपा करतात. गोपींची सर्व तऱ्हेने परीक्षा पाहून श्रीकृष्णांनी त्यांना अधरामृताचं, दिव्य रसाचं, अद्वैताचं दान दिलं, आणि शुद्ध भावाने श्रीकृष्णांशी समरस झालेल्या गोपींना त्यांनी आपल्यामध्ये लीन करून दिले. श्रीकृष्णांनी एकाच वेळेला अनेक रूप धारण केली आणि प्रत्येक गोपी सोबत एक एक कृष्ण रासक्रीडेमध्ये रास करायला लागला. प्रत्येक गोपीला अत्यंत प्रेमाने श्रीकृष्णांनी आलिंगन केले. गोपींना, शुद्ध जीवांना परमानंद प्राप्त झाला, जीव ईश्वरमय झाला. गोपी आणि श्रीकृष्ण एक झाले. या मिलनाने जीव आणि ईश्वर दोघांनाही आनंद झाला. गोपी पूर्णपणे कृष्णमय भगवत स्वरूप झाल्या. परस्परांचे हात हातात घेऊन सर्वजण नृत्य करायला लागले. हे तर जीवाशी ब्रह्माचं झालेलं ऐक्य होतं. याप्रमाणे अद्वैत सिद्धांताचे आचार्य शुकाचार्यजी महाराजांनी रासलीलेचं अद्भुत असं वर्णन केलेलं आहे. अद्भुत अशा रासलीलेचं अवलोकन करण्याकरता देव गंधर्व आतुरतेने आकाशातून पाहू लागले. कृष्णाने आपल्या शिरावर हात ठेवावा, आशीर्वाद द्यावा अशी गोपींची इच्छा होती. श्रीकृष्णांनी ती इच्छा पूर्ण केली आणि गोपींना लौकिक कामापासून पूर्णपणे मुक्त केला. श्री नारदजी देखील ही रासलीला पाहून हरकून गेले आणि त्यांच्याही मनात विचार येऊ लागला की आपल्याला पुरुषाच्या देहापेक्षा स्त्रीचा देह मिळाला असता तर आपल्याला सुद्धा या रासलीलेची प्राप्ती झाली असती. वृंदावनाची अधिष्ठात्री देवता राधिका, तिने नारदांचा निराश झालेला चेहरा पाहिला आणि त्यांना निराशेचं कारण विचारलं. नारदजी म्हणाले की मलाही श्रीकृष्णांशी रास खेळून गोपींसारखा आनंद प्राप्त करण्याची इच्छा आहे. त्यावेळेला राधाराणी म्हणाली की हे ऋषी, आपण राधाकुंडामध्ये स्नान करा आणि या, म्हणजे आपल्याला रासलीलेमध्ये प्रवेश मिळेल. राधाकुंडात स्नान करताच नारदांची नारदी झाली आणि त्यांनी विचार केला की परमात्म्याची प्राप्ती जर होत असेल तर स्त्री देह घेण्यात कुठलीही अडचण असू नये. पुरुषत्वाच्या अभिमानापासून आजपर्यंत मी माझ्या प्रभूंपासून दूर होतो. आजपर्यंत मी पुरुष आहे, कीर्तनकार आहे, या अभिमानाने मी पछाडलो गेलो होतो. पुरुष तर एकमेव भगवंत आहे आणि बाकी सगळे नारी स्वरूप आहे. नारदांनी आपलं पुरुषत्व सोडलं आणि गोपींनी आपलं स्त्रीत्व सोडलं. जीवांचं देहभान, पुरुषत्व, स्त्रीत्वाची भावना प्रभू मिलनामध्ये बाधक ठरते. हे देहभान, पुरुषत्व, स्त्रीत्वाची भावना जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत जीव ईश्वराजवळ येऊ शकत
नाही. भागवतातला हा दशमस्कंद भागवताचं हृदय आहे. मानवी जीवनाचं अंतिम लक्ष हे रासलीला आहे. प्रत्येकाला भगवंताचा अद्भुत असा रस मिळणं हे प्रत्येकाच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. त्याच्याकरता आधी भक्ती करावी लागते, ज्ञान प्राप्त करावं लागतं, भगवंताची कृपा प्राप्त करावी लागते. पूर्णपणे वासना विकार कामना रहित अंतःकरण व्हावं लागतं. असं सगळं झालं की त्या जीवाला भगवंताचं अद्भुत रस माधुर्य रस प्राप्त होतो. श्रीकृष्णांनी गोपींना मान दिला, गोपींचं सगळं ऐकलं. त्याबरोबर गोपींच्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला आणि भगवंत तिथून अंतर्धान पावले. अंतर्धान पावल्यानंतर या स्त्रिया भगवंताच्या वियोगामध्ये रडायला लागल्या की आता तर भगवंताचं मिलन झालं होतं आणि अचानक भगवंत कुठे निघून गेले, त्यांना कळे ना काय झालं ते. आणि मूळ गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला जीवाच्या मनामध्ये विकल्प येतो त्यावेळेला जीव जो आहे तो मूळ स्थानावरती येतो. भगवंत त्याला सोडून देतात. भगवंत जे हृदयामध्ये प्रकट झालेले असतात ते अंतर्धान पावतात आणि मग ते अंतर्धान पावल्यानंतर तो जीव परत भगवंतांना मिळवण्याकरता खटाटोप करायला लागतो, रडायला लागतो. मग त्याला त्याची चूक उमजते की जरी भगवंत मला प्राप्त झाले तरी त्याच्यामध्ये अहंकार असता कामा नये की मला भगवंत प्राप्त झाले, भगवंत माझ्यावर प्रेम करतात, मी भगवंतावर प्रेम करतो, भगवंत माझ्यावर प्रेम करतात. मला जसं भगवंताचा वियोग सहन होत नाही तसं भगवंतांनाही माझा वियोग सहन होत नाही. असा विचारांचा किंचितसा जरी तरंग बुद्धीमध्ये निर्माण झाला तरी भगवंत लगेच तिथून अंतर्धान पावतात. कारण त्यांना जीवाच्या ठिकाणी असणारा किंचितसा सुद्धा अहंकार आवडत नाही. तो जीव पूर्णपणे अहंकार विरहित व्हावा अशी त्यांची इच्छा असते आणि म्हणून त्यांनी ही लीला केली की ते सगळ्या गोपींमधून अंतर्धान पावले. ते अंतर्धान पावत असताना त्यांनी राधाराणीला आपल्या बरोबर घेतलं आणि तिथून ते निघाले. निघाल्यानंतर राधाराणीच्या मनामध्ये विकल्प आला की श्रीकृष्ण इतर गोपींपेक्षा माझ्यावरती जास्त प्रेम करतात. हे भगवंतांना कळल्याबरोबर त्यांनी राधाराणींनाही सोडून दिलं आणि तिथूनही अंतर्धान पावले. श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेले हे पाहिल्याबरोबर राधाराणींनी रडायला सुरुवात केली आणि त्या बेशुद्ध झाल्या. श्रीकृष्णांचा शोध आता गोपी आणि राधाराणी सगळीकडे घ्यायला लागले. पानात फुलात झाडात इकडे तिकडे यांना विचार त्यांना विचार. श्रीकृष्णाला बघितलंय का, माझा कान्हा माझा कृष्ण माझा प्रियतम कुठे गेलाय, कुठे गेलाय, कुठे गेले भगवंत. तर भगवंतांनी त्यांच्या हृदयामध्ये असणारं सगुण साकार रूप नाहीसं केलं आणि निर्गुण निराकारामध्ये जाऊन लपले. कारण भगवंताचं मूळ रूप निर्गुण निराकार आहे. पण लीला करण्याकरता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तीचा रस सगळ्यांना देण्याकरता भगवंत सगुण साकार रूपामध्ये प्रकट होतात. भगवंत अंतर्धान झाले याचा अर्थ भगवंत निर्गुण निराकार रूपामध्ये झाले आणि निर्गुण निराकार रूपामध्ये अव्यक्त रूपामध्ये गेले. आणि ज्या वेळेला गोपींनी त्यांची क्षमा याचना केली, पुन्हा त्यांना बोलवलं, आपली चूक गोपींना ज्या वेळेला उमगली त्यावेळेला भगवंत पुन्हा त्यांच्या समोर उभे राहिले. उभे राहिल्यानंतर गोपींना अतिशय आनंद झाला. गोपींनी त्यांना बसण्याकरता आपल्या ओढण्या त्या ठिकाणी ठेवल्या आणि त्यांना त्याच्यावर बसवलं. एकीने त्यांचा हात धरला, एकीने पाय धरला, एकीने गळ्यात हात घालून घेतला, एकीने कमरेला बांधून घेतला. त्यांना भीती वाटत होती की परत भगवंत अंतर्धान पावतायत का, परत भगवंत आपल्याला सोडून तर जाणार नाही ना. अशा स्वरूपामध्ये सगळ्या त्यांच्या समोर बसल्या आणि भगवंतांनी विचारलं की तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेला गोपींनी सांगितलं की आमचा अभिमान नष्ट व्हावा,
तुमची भक्ती, तुमचं प्रेम आम्हाला मिळत आहे, पण त्या प्रेमामध्ये अभिमान निर्माण होतोय की भगवंत माझ्यावर प्रेम करतात, मी किती भारी म्हणून भगवंत माझ्यावर प्रेम करतात. हा अभिमान सुद्धा तुम्ही नष्ट करून टाका. तुमचा वरद हस्त आमच्या सर्वांच्या मस्तकावर ठेवा आणि तुमचे चरण कमल आमच्या हृदयावर ठेवा. त्यावरती श्रीकृष्ण म्हणतात की माझे चरण इतके सुलभ आहेत का की मी प्रत्येकाच्या हृदयावर ते ठेवेल. गोपी म्हणतात की कृष्णा, तुमचे चरण जर गायींकरता सुलभ आहे तर मग आमच्यासाठी दुर्लभ का आहे. त्या गायींच्या मागे मागे तुम्ही गुराखी म्हणून फिरत असता, गायी जिथे पळतील त्यांच्या मागे मागे तुम्ही जाता आणि आमच्या हृदयावरती तुम्हाला चरण ठेवायला नको वाटतंय. श्रीकृष्ण म्हणतात म्हणजे काय, तुम्ही मला गुराखी समजता. गोपी म्हणतात नाही नाही, तुम्ही तर श्रीनिकेतन आहात. म्हणजेच तुमचे चरण भगवती लक्ष्मीचे निवासस्थान आहे आणि लक्ष्मी नित्य तुमच्या चरणांची सेवा करते. गोपी पुढे म्हणतात की हे नाथ, आपल्या अधरामृताचं पान करून आम्हाला जीवन दान द्या. श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही तर जिवंत आहात, मग जीवनदान कसं काय मागता. म्हणजे तुमच्या प्रेमामध्ये काहीतरी कपट आहे. गोपींनो हे विधान ऐकून, त्या गोपी हे विधान ऐकून आर्त स्वरात म्हणायला लागल्या की आमचे प्राण तर चालले आहेत, पण ते तुमच्या अमृतवाणीसाठी थांबले होते. जर तुम्ही अमृतवाणी आम्हाला ऐकवली तर ते थांबतील, नाही तर आम्ही आता प्राण सोडून देऊ. प्रभो, तुमची लीला कथा तर अमृत स्वरूप आहे. ती केवळ श्रवणाने पापांचा नाश करणारी आहे. तिचं श्रवण मंगल आणि आनंददायी आहे. श्रीकृष्णांचे कथामृत विराहावस्थेमध्ये प्राणांना थोपवून धरतं आणि भगवंताच्या कथेमध्ये, भगवंताच्या लीलेमध्ये 6 गुण आहेत. जसं भगवंत षडैश्वर्य संपन्न आहेत, तसं त्यांच्या लीला पण 6 ऐश्वर्यांनी संपन्न आहे. त्या लीलांमध्ये ऐश्वर्य आहे, वीर्य आहे, यश आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि श्री आहे. म्हणून भगवंतांच्या कथा पाप नष्ट करणाऱ्या आहेत, कल्याण करणाऱ्या आहेत, वीर्य धर्माचं सूचन करणारे आहेत, यश देणारे आहेत, लक्ष्मीयुक्त आहेत आणि सर्वत्र व्यापक अशा आहेत. अशा पद्धतीने श्रीकृष्णांच्या विरह वेदनेने असह्य झालेल्या गोपी रडायला लागल्या आणि भगवंतांनी त्यांना वचन दिलं की मी इथून एक क्षणभरही तुम्हाला सोडून जाणार नाही. वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति. वृंदावनाच्या बाहेर मी एक पाऊल सुद्धा टाकणार नाही. मी कायम तुमच्या जवळ या वृंदावनामध्ये राहील. मग श्रीकृष्णांनी गोपींना ज्ञान दिलं आणि ज्ञान दिल्यानंतर सगळ्यांबरोबर रास नृत्य करायला त्यांनी आरंभ केला. हे रास नृत्य 3 प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये एक कृष्ण आणि अनेक गोपी आहेत. त्यानंतर 2 गोपी आणि 1 कृष्ण आहे. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये अनेक गोपी आणि अनेक कृष्ण आहे. पहिल्यांदा एका गोपी बरोबर 1 श्रीकृष्ण आहे. नंतर अनेक गोपींबरोबर 1 श्रीकृष्ण रास खेळतात. नंतर 2 गोपींच्या मध्ये 1 श्रीकृष्ण रास खेळतात आणि नंतर एका गोपीबरोबर 1 कृष्ण, असे त्यांची रासलीला सुरू झाली. अशा प्रकारे अद्भुत असं नृत्य श्रीकृष्णांनी गोपींबरोबर केलं. सगळ्यांनी ते नृत्य पाहून आश्चर्य व्यक्त केलं. त्यावेळेला सगळ्या देवतांनी आधी ठरवलं होतं की भगवान श्रीकृष्णांच्या रासलीलेमध्ये आपण जायचं नाही. कारण जर रासलीलेमध्ये आपण गेलो तर तिथे कंसाला कळेल की भगवान श्रीकृष्ण जो आहे तो भगवंताचा अवतार आहे. म्हणून रासलीलेमध्ये कुठल्याही देवतांनी जायचं नाही असं एकमताने ठरवलेलं असतानाही रासलीला सुरू झाल्याबरोबर
भगवान शिवशंकर भुशुंडी ऋषींना म्हणाले की मी जाणार आहे, तुम्ही येताय का माझ्याबरोबर? का भुशुंडी म्हणाले, हो मी वाटच बघत होतो की कुणीतरी येतंय का. आणि दोघंही सगळा तो नियम मोडून रासलीलेमध्ये आले आणि भगवान श्रीकृष्णांबरोबर आणि काकभृशुंडी ऋषींनी देखील रासलीला केली. इतकी ती रासलीला अद्भुत होती. रासक्रीडेमध्ये त्यांचं आदिदैविक आध्यात्मिक स्वरूपाचं मिलन झालं होतं. तिथे शरीराचं मिलन नव्हतं, पूर्णपणे मनातल्या भावनांचं मिलन झालं होतं. भगवान श्रीकृष्ण आत्मा आहेत, राधा ही आत्माकार वृत्ती आहेत आणि गोपी या आत्माभिमुख वृत्ती आहेत. त्यामुळे आत्म्याचं आत्म्याशी मिलन झालं. इथे श्रीकृष्ण आणि गोपी एक झाल्या याचा अर्थ असा की मनामध्ये असणारे सगळे भाव, चित्तामध्ये असणाऱ्या सगळ्या वृत्ती आणि बुद्धीमध्ये असणारे सगळे विचार आत्मस्वरूपी असणाऱ्या श्रीकृष्णांमध्ये लीन झाले. आणि ते ज्या वेळेला लीन होतात त्यावेळेला तिथे अद्भुत रस निर्माण होतो. त्या रसालाच रास असं म्हटलं जातं. त्यावेळेला जीव याचा अर्थ अशी भावना, मन अशी भावना करतो की मी जीव आहे, माझं स्त्रीचं शरीर आहे, माझं पुरुषाचं शरीर आहे, मी लहान आहे, मी मोठा आहे, अशा वेगवेगळ्या विचारांनी युक्त असणारा जीव म्हणजेच मन आपलं हे संपूर्ण भाव विसरून जातो. आणि तो जीव मी आत्मा आहे, मी श्रीकृष्ण आहे या भावनेमध्ये रमतो. आणि जो जीव श्रीकृष्ण भावामध्ये रमतो तो श्रीकृष्ण स्वरूप होऊन जातो. मग त्याच्यामध्ये येणारे भाव जे आहेत, रस जे आहेत, ते संसारामध्ये असणारे रस नाहीत. तो रस जो आहे त्याला माधुर्य रस असं म्हटलं जातं. जो साक्षात भगवंताचा आहे तो जीवाला अनुभवायला मिळतो. अशा पद्धतीने ही रासलीला चालली. आणि ती जी रास शरद ऋतूमध्ये पौर्णिमेची जी रासलीला केली जाते किंवा जी होते ती अनेक महिने चालली. पण ती या सगळ्यांना काही क्षणांसारखी वाटली. याचा अर्थ या भाव अवस्थेमध्ये सगळे गोप आणि गोपी अनंत काळ राहिले की श्रीकृष्ण आणि आम्ही एकच आहोत, श्रीकृष्ण आणि आम्ही वेगळे नाही. श्रीकृष्णाचं सौंदर्य माधुर्य हे आमच्या आतमध्ये पूर्णपणे व्यापलेलं आहे अशा स्वरूपाचं. त्यानंतर रासलीला झाल्यानंतर पुन्हा श्रीकृष्ण आणि बलराम एकदा नृत्य करत असताना त्यांच्याबरोबर तिथे गोपी आल्या. त्याही नृत्य करायला आल्या आणि शंखचूड नावाच्या राक्षसाने गोपींना उचलून नेलं. त्यावेळेला श्रीकृष्णांनी त्या शंखचूड राक्षसाला मारलं आणि त्यांची सुटका केली. त्यानंतर अरिष्टासूर नावाचा जो राक्षस होता तो बैलाच्या रूपामध्ये आला. त्याचा श्रीकृष्णांनी वध केला. त्याचा वध केल्यानंतर नारदजी कंसाकडे गेले आणि त्यांना सांगितलं की अरे, तुझ्या हातून जी कन्या आकाशात निसटून गेली ती नंद यशोदेची कन्या होती आणि वसुदेव देवकीचा मुलगा श्रीकृष्ण वृंदावनामध्ये वाढतो आहे. एवढंच नाही तर आतापर्यंत तू जेवढे राक्षस पाठवले त्या सगळ्या राक्षसांचा त्याने नायनाट केलाय. तुझ्या लक्षात कसं येत नाही? शेवटी मला तुला सांगायला यावं लागलं. काय करू, मला तुझ्याविषयी फार वाईट वाटतं. असं सगळं काही नारदांनी सांगितल्यानंतर कंसाला खूप राग आला आणि त्याने देवकी आणि वसुदेवांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी तलवार उपसली. नारदजी म्हणाले, अरे जरा वेडा झालायस का तू? तुझा शत्रू तो आहे. तू यांना मारून काहीच तुला उपयोगी तुझ्या हातात पडणार नाहीये, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दे. मग त्याने काय केलं, कंसाने देवकी आणि वासुदेवांना परत कारागृहामध्ये टाकून दिला आणि केशी नावाचा जो दैत्य होता त्याला सांगितलं की तू व्रजभूमीमध्ये जा आणि कृष्णाला मारून टाक. त्या केशीला श्रीकृष्णांनी आपल्या हाताच्या ठोशाने गतप्राण केलं
केशीचा वध झाल्यावर नारदजी तिथे आले आणि म्हणाले की आणखीन 2 दिवसांनी चाणूर आणि मुष्टी कुवलया पीड नावाचा हत्ती स्वतः कंसांना मी तुम्हाला मारताना पाहिल. म्हणजे आता फक्त 2च दिवस राहिले, आता उरलेले सगळे राक्षस मरतील असं मला वाटतंय. नारदजी गेल्यावर परत भगवंत बालगोपालांबरोबर खेळायला लागले. त्यानंतर त्या ठिकाणी व्योमासूर नावाचा राक्षस आला आणि त्यालाही त्यांनी मारून टाकलं. ह्या सगळ्या कथा ऐकल्यानंतर कंसाने विचार केला की आता खूप झालंय, आता रामकृष्णांना मथुरेमध्ये आपण बोलून घेऊया. त्यासाठी त्याने धनुष्य यज्ञ त्याचं आयोजन केलं आणि अक्रूरजींना सांगितलं की तुम्ही प्रजामध्ये जा आणि रामकृष्णांना इथे घेऊन या. कंसाचा मृत्यू जवळ येत होता म्हणून त्याने श्रीकृष्णांना आमंत्रण पाठवलं. अक्रूरजी राजसभेतून घरी आले. रात्रभर त्यांना झोप लागली नाही. श्रीकृष्ण दर्शनासाठी ते आता अधीर झाले होते. प्रातःकाली ते लवकर उठले, संध्यादी कर्म त्यांनी केलं आणि कंसाचा सुवर्ण रथ घेऊन अक्रूरजी गोकुळाच्या दिशेने निघाले. अक्रूरजी हृदयाने निर्मल होते, सरळ होते, क्रूर नव्हते. अक्रूरांच्या मनामध्ये श्रीकृष्णांचे चिंतन चालू होतं. ते म्हणत होते मनाशी की आज माझं भाग्य उदयाला आलं म्हणून मला आज श्रीकृष्णाचं दर्शन होणार आहे. माझ्या हातून अनेक पापकर्म घडले आहेत, पण श्रीकृष्ण पतित पावन आहेत, ते अवश्य मला माफ करतील आणि आपलं म्हणतील. अशा विचारात चाललेल्या अक्रूरजींना मार्गामध्ये श्रीकृष्णांच्या पावलांचे उमटलेले ठसे दिसले. ध्वज व अंकुश या चिन्हांनी युक्त असलेले पावलं श्रीकृष्णांची होती. श्रीकृष्ण अनवानी गायींना चारत फिरत होते. त्यामुळे त्यांनी ते बघितलं अक्रूरजींनी आणि विचार केला की भगवंत पायी चालतायत तर मी तर त्यांचा सेवक आहे, मी कसं पायी चालावं असा विचार करून ते पायी चालायला लागले आणि व्रजात पोहोचल्यानंतर अक्रूरांनी तिथली सगळी धूळ आपल्या अंगाला माखून घेतली, कारण ती सगळी धूळ श्रीकृष्णांच्या चरणांनी पवित्र झालेली होती. शुकाचार्य महाराज म्हणतात की राजन, अक्रूरांनी आपल्या हातून पूर्व आयुष्यात जे जे पापकर्म घडलं त्याचं प्रायश्चित्य म्हणून साष्टांग दंडवत घालत ते श्रीकृष्णांच्या घरापर्यंत पोहोचले.